को स्पॉन्सर्ड बाय रेनबो कंटेनर्स प्राइवेट लिमिटेड, मेसर्स ज्योतिचंद भाईचंद सराफ अँड सन्स प्राइवेट लिमिटेड, इन असोसिएशन विथ यारा लाइफस्टाइल, अजिंक्य बिग बाजार, आदित्य ग्रुप, श्री कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, डिजिटल फ्युचर मीडिया, मोता डेकोर. Supported by Genevis Remedies Private Limited, सम्यक लाइफस्टाईल, स्काय ॲग्रो ड्रिप इरिगेशन सिस्टीम, मुक्ती ग्रुप आणि SPPM कॉलेज. नमस्कार, झी 24 तासच्या राईज या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण बारामतीमध्ये आहोत. विशेषतः बारामतीबाबत जर चर्चा करायची झाली तर उद्योग हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामध्ये तरुणांचं योगदान हा त्याहूनही महत्त्वाचा विषय आहे. कारण तरुणांमध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या शिक्षणाच्या वाटा असतात. आता डिजिटल कॉन्टेंटचा जमाना आहे, त्या दृष्टीने पावलं उचललेली असतात. त्याचबरोबर लाईफस्टाईल हा देखील एक विषय असतो आणि त्याच अनुषंगाने आज आपल्या व्यासपीठावर तिघही मान्यवर या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यात ते नवीन नवीन प्रयोग करत असतात. त्यांच्या या प्रयोगांबद्दल देखील आज आपण चर्चा करणार आहोत. पण एक टप्प्याटप्प्याने करूया. सम्यकजी छाजेड, मला सुरुवात तुमच्यापासून करायची आहे. मुळात लाईफस्टाईल या विषयाच्या अनुषंगाने ही चर्चा आहे. मेन्सच्या ड्रेस कोडबाबत म्हणाल किंवा स्टाईलबद्दल म्हणाल, यांचं काम जास्त आहे. त्याचबरोबर हे संचालक आहेत सम्यक ग्रुपचे, तर त्याच सुरुवात करूया आपण. सर, सम्यक ग्रुपचा बद्दल काय सांगाल? सम्यक ग्रुप म्हणजे हे 1960 पासूनची वस्त्र परंपरा आहे. मी 4th जनरेशन आहे. माझ्या पंजोबांनी हे बिझनेस चालू केलेला, मग आजोबा, मग नंतर वडील आणि आता मीही या बिझनेसमध्ये आहे. लग्नासाठी लागणारे कपडे किंवा इतर फॅब्रिक असेल, मेन्स ओरिएंटेड जे काही कपडे असतील तर ते सगळे आपल्या दुकानात मिळतात. बरेच आपले ग्राहक असे आहेत ज्यांचे 3 पिढ्या लग्नाचे कपडे त्यांनी आपल्या दुकानातून घेतलेले आहेत आणि असेही बरेच कस्टमर्स आहेत जे 3री पिढी असून आवर्जून, म्हणजे आता त्यांना पुणे ऑप्शन जवळ असून सुद्धा ते बारामतीत खरेदी करायला प्राधान्य करतात आमच्या दुकानामध्ये. डॉक्टर पूजा मिसाळ, तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये देखील एक तर मुळात स्वतः उच्च शिक्षित आहात आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत आहात. वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी SMEF ही ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट स्थापन केली. मुळात करिअरची निवड कशा पद्धतीने करावी तरुणांनी? हेवी क्वेश्चन आहे फर्स्टच. ह्याचं एक सरळ आन्सर तर नाही आहे. काय आहे, आता आपल्या तरुणांकडे इतके ऑप्शन झालेत, इतक्या संधी त्यांना मिळू शकतात. आपलं देशसुद्धा एक विकसित भारत 2047 जेव्हा आपण विचार करतो तर एवढे ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट झालेले आहेत. तर द एंटायर वर्ल्ड इज युअर ऑयस्टर असं म्हणता येतं. तर मी असं म्हणेन की ज्या क्षेत्रात किंवा ज्या एरियामध्ये आपलं इंटरेस्ट असेल किंवा त्याच्यात आवड असेल किंवा त्याच्यात एक टॅलेंट स्वतःला कळतं की आपण कशात चांगलं आहोत, ते स्वतःकडे थोडंसं क्वेश्चन करून ते बघावं. आई आणि वडिलांनी सुद्धा तेच ऑब्झर्व करावं की आपलं मूल कशात काय करताना खुश जास्त वाटतंय किंवा कशात त्यांना जास्त मजा येते करायला आणि ते चांगलं काम करतायत. कारण का जे आपण चांगलं काम करू शकतो ना, त्याच्यासाठी आपण काही झालं तरी सकाळी उठून ते करणार, कारण त्याच्यात आपल्याला खूप आनंद मिळतो आणि अशा पद्धतीने ते करिअर चूज करता येतं. मी खूप लकी झाले की मला माझा एज्युकेशन घेतानाच मला लक्षात आलं की मला ह्याच्यातच इंटरेस्ट आहे, मला हेच फील्ड अट्रॅक्ट करतं आहे, म्हणून मी लकी झाले. पण मी पण वेगळे विचार केले होते की मला फॅशन डिझाईन करायचं आहे किंवा काय करायचं आहे. पण मी हे सगळं लोकांशी बोलून, ट्राय करून, एखादी इंटर्नशिप पण केली होती एक फॅशन डिझायनर बरोबर. पण मग कळलं की नाही, ह्याच्यातच मजा आहे. म्हणून पण स्पर्धात्मक युग आहे, त्यामुळे पालकांना समजवणं कठीण आहे की विद्यार्थ्यांना? पालकांना. मग ते तुम्ही कसं समजवता? ॲक्च्युली आम्ही काय केलेलं आहे, माझं इन्स्टिट्यूटसुद्धा आहे आणि एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मसुद्धा आहे जिथे आम्ही 12 वर्षापासून लहान मुलांना वेगळ्या कोर्सेसचे ट्रायल कोर्सेस असे एक्सपिरियन्स करायला देतो. म्हणजे त्याच्यात ते ॲक्च्युली स्वतः काम करतात, अपलोड करतात, फीडबॅक घेतात, मेंटर्सशी बोलतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ॲट दी एंड ऑफ इट ते पेरेंट्स आणि स्टुडंट एका काउन्सिलरबरोबर लाईव्ह बोलू शकतात की कळायला की नक्की आमच्या मुलांनी किंवा मुलींनी काय काम केलं आहे, कसं काम केलं आहे आणि त्याचं मार्गदर्शन कसं करावं. तर ते थोडं काउन्सिलिंग आणि थोडं टॉकिंग टू पीपल, म्हणजे ज्या फील्डमधल्या लोकांशीच आपण बोलतो जर आपल्या मुलांना काय करायचं असेल तर ते आम्ही एक इझी सोय करून दिली आहे पालकांना आणि स्टुडंट्सला. नक्कीच. देवयानी पवारसुद्धा आपल्यासोबत आहेत. DP हाऊस ऑफ मीडिया डिझाईन अँड ऑडिओ व्हिज्युअल्स सेंट्रिक मार्केटिंग कंपनीच्या त्या स्वतः फाउंडर आणि CEO देखील आहेत. विशेषतः डिजिटल युग सुरू असताना या क्षेत्रामध्ये कार्य करणं हे खूप वेगळ्या कौशल्याचं काम आहे. ते तुम्ही कशा पद्धतीने करता?
त्याची सुरुवात ॲक्च्युली मी BMCCमध्ये BBA इन ह्युमन रिसोर्स हे मी पहिले सुरुवात केली आणि त्याच्यानंतर इंटर्नशिप करत असताना मॅरिएटमध्ये तेव्हा मला मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये जायची संधी मिळाली आणि तेव्हा मला कळलं की हे जगच वेगळं आहे आणि मार्केटिंगची सगळ्याच बिझनेसेसला आत्ता कोविडनंतर तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की खूप गरज आहे. त्या फील्डमध्ये आम्ही काम करत गेलो. आता गेले 7-8 वर्ष झाले ह्याच्यात काम करते आणि डिजिटल मार्केटिंगशिवाय आता कुठला पर्याय नाही राहिला आहे. तुम्हाला काहीही प्रमोट करायचं असेल किंवा तुम्हाला तुमचा ब्रँड पुढे न्यायचा असेल तेव्हा ब्रँडिंग आणि मार्केटिंग हेच सगळ्यात पुढे तुम्हाला हे करतं आणि मला ही संधी मिळाली की मी हे डेव्हलप करू शकले आणि त्याच्यामध्ये पुढे जाऊन ऑडिओ व्हिज्युअल डिपार्टमेंट जसं तुम्ही बोलला की व्हिडिओज कुठल्या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने दाखवू शकतो किंवा तुमचं स्वतःचं ब्रँडिंग कसं चांगल्या पद्धतीने करू शकतो त्याचं आम्ही सेशन्स पण घेतो आणि कंपनीजसाठी आम्ही सर्व्हिसेस पण देतो. पण हा प्लॅटफॉर्म निर्माण करताना काही अडचणी आल्या असतील किंवा काही चॅलेंजेस समोर दिसले असतील, ते कसे सॉल्व्ह केलेत? आता जेव्हा आपण तशी बघितलं तर मी साधारण आय थिंक 22 इयर्सची होते, 22 इयर्सची होते तेव्हा मी स्टार्ट केलं आणि सर्व्हिस इंडस्ट्री म्हणतात मार्केटिंगला, सर्व्हिस इंडस्ट्री आणि प्रॉडक्ट आमच्याकडे काही नसतो. तर जेव्हा आपण दाखवतो प्रत्येकाला तर आपण विश्वास कसा ठेवणार, कुठला बिझनेस ओनर एका 22 इयर ओल्डवर विश्वास कसा करणार की ह्यांना आपण दिलं पाहिजे. सो तेव्हा अशा अडचणी यायच्या की पोर्टफोलिओ नाही आपल्याकडे किंवा कसं, आता सपोज ह्यांनी विचारलं की आता माझे जे क्लोदिंग ब्रँड आहे त्याला प्रमोट करायचं आहे आणि तुमचा पोर्टफोलिओ दाखवा किंवा तुम्ही काय काम केले आधी दाखवा. आणि जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा आपल्याकडे नसतं ते. तेव्हा मला असं कळलं की जेव्हा आपण प्रोॲक्टिव्हली त्यांच्या बिझनेसवर स्वतः एक केस स्टडी बनवून किंवा त्यांचे ब्रँडिंग मटेरियल किंवा काय आपण तयार करू आणि ते त्यांच्या पहिल्या मीटिंगमध्येच प्रेझेंट करू तेव्हा समोरची व्यक्ती पण शॉक होते की अरे नाही, हे प्रिपेअर होऊन आलेले आहेत आणि हे असं दिसेल, ह्यांनी मार्केटिंग आणि ब्रँडिंग केलं हे असं दिसेल. तर लहान वयात तयारी आणि ते कष्ट घेण्याचं जिद्द पाहिजे तुमच्यात. रिसर्च हा भाग खूप रिसर्च खूप ठरतो. महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट आणि डिजिटल कॉन्टेंट म्हणता स्वतःचं मार्केटिंग देखील उत्तमरित्या केलं आहे. डायरेक्ट सम्यक जिथे बसले आहेत त्यांनाच एक प्रकारे सुचवलेलं आहे. तर हे असतं तरुणाईचं यश आणि ही जी संधी आहे ती तरुण सध्या सोडत नाही आहेत. सम्यकजी, इतरही ब्रँड स्पर्धेत असतात, मग तुमचं वेगळेपण काय? आमच्याकडे आता फॅब्रिक बघायचं झालं तर 45 रुपीज पर मीटरपासून ते 8,000 रुपये पर मीटरपर्यंत आपल्याकडे कापड आहे. तसंच लग्नाच्या कपड्यांमध्ये 4,000 रुपयात पण शेरवानी मिळते, 50,000 रुपयाची पण आपल्याकडे शेरवानी मिळते. त्यामुळं कुठलंही फॅमिली असून द्या, आपण प्रत्येकाला केटर करू शकतो. म्हणजे प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येकासाठी हे आमचं एक ब्रीदवाक्यसुद्धा या ठिकाणी आहे. ते आमचं वेगळेपण आम्ही सिद्ध करण्यात यशस्वी ठरलेलो आहोत. डॉक्टर मिसाळ, आपण मगाशी म्हणालात की पालक आणि विद्यार्थ्यांना देखील महत्त्वाचं आहे. शाळेचा कशा पद्धतीने रोल असतो यामध्ये? जेव्हा मूल शाळेत असतं तर आपण विचार करतो की ते त्यांच्या फ्युचरसाठी प्रिपेअर करते शाळा, पण खरं बघितलं तर तेव्हाच मूल त्यांचं लाईफ जगत असतं आणि तुम्ही जे त्यांना त्यावेळेस शिकवताल ते त्यांच्याबरोबर ते राहतं. मी एक बोर्डिंग स्कूलमध्ये होते आणि तिथे आम्हाला आमचं एक असं डोंगरावर स्कूल होतं आणि आम्हाला अख्खं कॅम्पस आमचं साफ करायला लावायचे, लिटर नाही करू म्हणून. मी कधीही त्याच्यानंतर, मी खूप छोटी असताना मी कधी असा कचरा कुठे फेकला नाही आहे. म्हणून मला ते खूप ऑड वाटायचं जेव्हा मी पुण्यात राहते. पुण्यात जेव्हा बघायचे लोकांना की रस्त्यावर काहीतरी रॅपर टाकून देत आहेत किंवा गाडीची खिडकी खाली करून काहीतरी रस्त्यावर टाकून देतात आणि मला ते खूप अस्वस्थ व्हायचं. मग ते माझ्या लक्षात आलं की आपल्या स्कूल्समधून ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला त्या शिकवल्या जातात, प्रिन्सिपली ज्या शिकवल्या जातात त्या खूप इम्पॉर्टंट असतात. तो तुमचा बेस क्रिएट होतो आहे व्हॉट काइंड ऑफ ह्युमन यू आर. तर म्हणून तुमचं जे पद्धत असते कोलॅबरेशनची पद्धत, तुमचा कॉन्फिडन्स बिल्डिंग, तुमचं जे बेसिक हे जे स्किल्स लागतात आपल्याला ते सगळे स्कूलमध्येच फॉर्म होतात. म्हणून खूप इम्पॉर्टंट असतं तुमचं स्कूल सिलेक्ट करणं आणि दॅट प्लेज अ मेजर रोल इन युअर लाईफ. कोणते कोर्सेस आहेत साधारण महत्त्वाचे? आर्किटेक्चर, डिझाईन, एमआर्च आहे, मग सस्टेनेबल डिझाईन एक फॉरेन युनिव्हर्सिटी बरोबर आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म बघितलं तर 29 कोर्सेस आहेत, राईट फ्रॉम फॅशन डिझाईन टू इंटिरियर डिझाईन टू UPenn जी युनिव्हर्सिटी आहे USची त्यांचे कोर्सेस आहेत.
बाहेरच्या युनिव्हर्सिटीजचे कोर्सेससुद्धा ऑनलाईन त्याच्यावर आहेत. तर असे 29 वेगळे कोर्सेस आहेत ऑफ डिफरंट व्हेरियस फील्ड्स, कारण का हे ट्रायल कोर्सेस आहेत लहान मुलांसाठी आणि ग्रोनअप्ससाठी. दॅर इज नो एज लिमिट. देवयानीजी, तरुणींसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कारण नवीन एंटरप्रेनर्स येत आहेत, स्टार्टअप्स सुरू झालेले आहेत. काय सांगाल? कुठल्या 3-4 गोष्टी आहेत ज्या तुम्ही महत्त्वाच्या सांगू शकाल? मी माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे सांगेल की कारण जेव्हा मी पहिल्यांदा सगळं सुरुवात करत होते तेव्हा असं मी बघते की इंटर्नशिपला जास्ती महत्त्व देत नाहीत, किंवा त्याच्यानंतर त्याच्यातून जेव्हा आपण शिकतो तर एक असतं की हे काम मी का करू, ते एक ॲटिट्यूड असतो. तो ॲटिट्यूड तुम्ही मागे सोडला पाहिजे. तुम्हाला शून्यापासून, जसं त्या बोलल्या की पिऊनचं काम असू किंवा एका CEO काम असू, जेव्हा तुम्ही ॲज अ एंटरप्रेन्युअर किंवा बिझनेस ओनर ना प्रत्येक गोष्ट स्वतः कराल, आणि वेन यू आर यंग ना, जेव्हा तुम्ही लहान असतात त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. नंतर ती संधी गमावत जाते, कारण तुम्हाला प्रेशर असतं, फॅमिली प्रेशर असतं, वेगवेगळ्या गोष्टी असतात. सो त्या काळामध्ये तुम्ही जेवढं एक्सपेरिमेंट करू शकाल किंवा जेवढ्या समोर संधी असतील. हां, आणि अजून एक आहे की आपण प्रश्न विचारायला फार घाबरतो किंवा आपण विचारत नाही. समोरचे कोणी मोठे व्यक्ती असतील तिथे किंवा काही मेंटॉर्स असतील किंवा खूप सगळे असे गोष्टी, असं आपल्याला वाटतं की ह्यांना कसं विचारू, ह्यांना काय वाटेल, मी तर लहान आहे, माझ्याकडे काय एक्सपिरियन्स नाही, मी कसं जाऊन विचारू. पण जेव्हा तुम्ही विचाराल आणि त्यांच्या अनुभवांमधून तुम्ही शिकाल ना, तेव्हा खरं तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये त्याचे ॲप्लिकेशन्स करता येतील. आणि जेव्हा पण तुम्ही प्रत्येक गोष्ट करता त्याच्यामध्ये एक मोटिवेशन एक फॅक्टर असतो, पण एक प्रॅक्टिकल गोष्ट पण तुम्ही नेहमी बघायला पाहिजे की जे आपण काम करतो आहे ते आणि आपले स्किल्स जे आपण शिकलो आहे वेगवेगळ्या कोर्सेसमधून ते मॅच होतं आहे का. तेव्हाच आपण कन्सिस्टंटली तो बिझनेस वाढू शकतो. जर त्याच्यातलं नॉलेज नसेल ना आपल्याला तर अडचणी येतात. आणि तुमची टीम, तुम्ही सगळीकडे एकटे पळू नाही शकत. तर जेव्हा तुम्ही सुरुवात करताय तेव्हा तुमची टीम खूप महत्त्वाची आहे जी बिल्ड कराल. तर हळूहळू करून तुमची टीम खूप स्ट्रॉंग करा. सो टीम, एक्सपेरिमेंटेशन, प्रश्न विचारायला घाबरायचे नाहीत आणि पुढे चालत जायचं आणि फेलियरला घाबरायचं नाही. फेलियरमधून सोल्युशन काय निघेल ना त्याच्याकडे बघायचं. या क्षेत्रातल्या तरुणांना काय सांगाल? तरुणांना माझं एवढंच सांगणं आहे की आज जे कस्टमर बिहेवियर जे आहे हे फार मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे. कुठल्याही व्यक्तीला तुम्ही असं सांगू शकत नाही की हे चांगले हे घ्या, ते चांगले ते घ्या. त्यामुळे आम्ही एक संकल्पना राबवतो. आम्ही दुकानात सेल्समन हा शब्द वापरत नाही, आम्ही फॅशन कन्सल्टंट हे शब्द वापरतो. म्हणजे जेणेकरून ते काय करतात, ते प्रत्येक कस्टमरला त्यांच्या पर्सनॅलिटीनुसार प्रॉपर गाईड करतात. त्यांच्या, आता समजा आज इव्हेंट आहे, मला ब्लेझर घ्यायचा होता, तर तेही मी त्यांना सांगितलं की मला असा इव्हेंट आहे. त्यांनी लगेच प्रश्न विचारला, सकाळचं इव्हेंट आहे का संध्याकाळचं इव्हेंट आहे? मग संध्याकाळचं इव्हेंट आहे तर मग बरेच लोक डार्क कलर्स घालतील, तर तुम्ही लाईट कलर प्रिफर करा. मग असं हे आम्ही प्रत्येक कस्टमर्सला आम्ही त्यांच्या ओकेजननुसार, त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या पर्सनॅलिटीनुसार आम्ही गाईड करतो. सम्यकजी, तुम्ही जसं सांगितलं की मुळात यांनी प्रश्न विचारायचा पाहिजेच, तसं यांनी प्रश्न देखील स्वतःच्या कन्सल्टंटला देखील विचारतात. हा एक महत्त्वाचा भाग आहे. किंवा त्यांनी सांगितलं पिऊनपासून सगळ्यावरती सर्वोच्च पोस्टपर्यंत त्यांनी काम केलं आहे. किंवा देवयानीजींचं पण आपण अनुभव ऐकलेत. तर अशा पद्धतीनेच जर आपण तरुणांना संधी दिली तर तुम्ही इकडे मागे लोगो देखील बघताय झी 24 तासचा की राईज, आपण प्रत्येक खालून वर गेलं पाहिजे की ना की वरून खाली आलं पाहिजे. आणि खरं तर हा त्यासाठीचाच एक प्रयत्न होतात. आपण तिघंही इथे आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्या सगळ्यांनाच अगदी छोट्यातल्या छोट्या दुखण्यापासून ते मोठ्या आजारांपर्यंत अनेकदा डॉक्टरांकडे जावं लागतं, वैद्यकीय उपचार घ्यावे लागत असतात. तर ते जितके आधुनिक उपचार आपल्या आजूबाजूला उपलब्ध होत असतील ते तितकंच चांगलं असतं. आणि अर्थात यात एक महत्त्वाचा भाग सध्या ज्याचा बोलबाला आहे तो म्हणजे जेनेरिक मेडिसिन्सचा. त्याबद्दलही आपण आत्ता जाणून घेणार आहोत. मी दोन्ही मान्यवरांची ओळख करून देईन. संतोष शेडगे, जेनेविस रेमेडीचे CEO तुम्ही आहात. जेनेरिक मेडिसिन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग डिस्ट्रीब्युशन क्षेत्रातलं जेनेविस रेमेडीज हे एक मोठं आणि वेगानं विस्तारणारं नाव आहे. त्यामुळे आपण या जेनेरिक मेडिसिन्सबद्दल तुमच्याकडनं थोडक्यात जाणून घेणार आहोत, तुमचा प्रवासही जाणून घेणार आहोत. आणि भाग्यजय हॉस्पिटलचे डॉक्टर सिद्धार्थ वाबळे आपल्यासोबत आहेत. बारामती शहर
पंचक्रोशीतले पहिले DM गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट अशी त्यांची ओळख आहे. हिपॅटोलॉजिस्ट हीही त्यांची ओळख आहे. सोबतच पंचक्रोशीतलं प्रथम एंडोस्कोपी विभाग त्यांनीच त्यांच्या भाग्यजय हॉस्पिटलमध्ये सुरू केलेले आणि तब्बल 31 वर्षांपासून ते या ठिकाणी रुग्णसेवा देतात. तर तुमचा जेनेरिक मेडिसिन क्षेत्रातला अनुभव आहे, म्हणजे तुम्ही स्वतः त्याचे फाउंडर आहात, CEO आहात आणि आम्ही आत्ता ज्यानुसार तुमच्याविषयी वाचलं त्यानुसार अनेक राज्यांमध्ये हा संपूर्ण वेगानं तुमचा कंपनीचा विस्तार झालेला आहे. तर सुरुवात या जेनेरिक मेडिसिन्समधली करायची तर ते नेमकं डोक्यात कसं आलं? 2012मध्ये सत्यमेव जयतेचा एक प्रोग्राम झाला होता. आमिर खाननी जो जेनेरिक मेडिसिनचा एपिसोड त्यांनी हे केला होता. त्याच्यामध्ये असं दिसून आलं की खूप एक्सप्लॉरेशन होतं या फील्डमध्ये. म्हणजे भारत हा मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. अख्ख्या जगासाठी आपण औषधं बनवतो पण ती इथं विकली जात नाहीत. सो दुर्दैव आहे की ते इथं विकली जात नाही. त्याच्यामध्ये खूप काय माझ्यासोबत आहे डॉक्टर, ते मान्य करतील. सो तो एक सब्जेक्ट समजला की याच्यामध्ये आपल्याला काम करण्याची गरज आहे. आणि जेव्हा मोदीजी 2014मध्ये त्यांनी PM जेव्हा झाले, सो इमिडिएटली स्टार्टेड प्रमोटिंग जेनेरिक मेडिसिन्स. इन द सेन्स देशामध्ये आपलं 140 कोटी जनता आहे, त्यातल्या 5% लोकांनासुद्धा ही महागडी औषधं परवडत नाहीत. जेनेरिक म्हणजे काय, तर एक ब्रँड आहे जो एक कंपनी बनवते. जे सेकंड औषध बनतं पेटंट संपल्यानंतर त्याला जेनेरिक औषधं बनतात. सो देर आर 3000 ऑड कंपनीज जे औषधं बनवतात. कॉम्पोजिशन, कंटेंट, इफिकसी, रिझल्ट सगळं सेम असते, फक्त ब्रँड बदलतो. या वर्षांचा प्रवास बघितल्यानंतर जेनेरिक मेडिसिन्स खरंच लोकांपर्यंत पोहोचलेत असं वाटतंय का? अजून जनजागृतीची गरज आहे? ॲक्सेप्टन्स लोकांचा त्याबद्दलचा कसा आहे? त्याबद्दलचा तुमचा अनुभव नेमका कसा आहे? की जसं म्हणाले तसं डॉक्टर वाबळे की काउन्सिलिंगची अजूनही गरज आहे? येस. सो बेसिकली जेनेरिक मेडिसिन्स हा एक प्राईम मिनिस्टर जनौषधी योजना आहे, एक संकल्पना आहे. त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक फिनान्शियल बजेटमध्ये जेनेरिक मेडिसिनच्या शॉप्सचं बजेटिंग केलं जातं आहे, तर कंट्री लेवल. सो आजही आपल्या देशामध्ये 9000 जनौषधी सेंटर्स आहेत, त्या गव्हर्नमेंटच्या आहेत. सो बट आम्ही याच्यामध्ये प्राऊडली सांगू शकतो की राईट फ्रॉम 2016 आमचं पहिलं शॉप जे आहे आमच्या कंपनीचं ते 2016मध्ये ओपन झालं पुण्यामध्ये. आज अख्ख्या देशामध्ये जेवढी याची मुवमेंट नाही आहे तेवढी फास्ट मुवमेंट आम्ही महाराष्ट्रामध्ये केली. मी आणि माझी टीम आहे ते पुढे वी रिअली फील प्राऊड. आम्ही जवळपास 2000 शॉप्स अख्ख्या महाराष्ट्र, कर्नाटका, गुजरात, गोवामध्ये ओपन केले. ही जी मुवमेंट आहे ही अतिशय जास्त आहे. देशामध्ये एवढी मुवमेंट नाही आहे. माध्यमातून आम्ही जेनेरिक मेडिसिन्स का स्वस्त आहेत, कुठल्या कंपन्या बनवतात, त्याच्यामागे सर्टिफिकेशन्स काय आहे, GMP सर्टिफाईड आहेत, ब्रँड महागडे का असतात, जेनेरिक स्वस्त का असतात, याचं एज्युकेशन प्रत्येक पेशंटला दिलं जातं. सो जेव्हा आम्ही लोकांना एज्युकेट करतो, जेव्हा एखादं फ्रँचाईज ओपन होतं, आज महाराष्ट्रामध्ये इतके सगळे शॉप्स आहेत. सो प्रत्येक शॉप्स ओपन होताना 50,000 1,00,000 लोकांचा सर्वे केला जातो, हेल्थ चेकअप कॅम्प, नाव नोंदणी अभियान केलं जातं, ज्याच्यातून त्यांना सांगितलं जातं की जिथे ब्रँडेड औषधं बनतात तिथे जेनेरिक औषधं बनतात. सो आजही आम्हाला असं वाटतं की सुरुवात आहे आणि त्याचं लाँग वे टू गो. कारण इतक्या सगळ्या मास लोकांना एज्युकेट करणं एक म्हणजे 5-6 वर्षाचं काम नाही आहे. वी विल टेक अ लाँग वे. गव्हर्नमेंट आमच्यासोबत आहे, तुमच्यासारखी मीडिया आमच्यासोबत आहेत. टुडे इट इज अ गव्हर्नमेंट गॅझेट. गव्हर्नमेंट गॅझेटनुसार डॉक्टरांना एक मॅन्डेट आहे की विथ द कॅपिटल प्रिस्क्रिप्शन यू हॅव टू मेन्शन द जेनेरिक कंटेंट. पण या गोष्टी होण्यासाठी वेळ लागतील. आम्ही आमचं काम करतोय जे महाराष्ट्रामध्ये हायेस्ट आहे. डॉक्टर वाबळे, मी तुमच्याकडे येते. 31 वर्षापासूनची रुग्णसेवा तुमची आणि तुमच्या वडिलांची या संपूर्ण पंचक्रोशीतली आहे. एकतर आधुनिक वैद्यकीय सुविधा इथे उपलब्ध करून देणं, त्यामागचा नेमका विचार काय? ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपी म्हणजे नक्की काय? आणि बारामतीमध्ये ॲक्च्युली आय फील प्राऊड टू टेल यू ऑल की आउट ऑफ पुणे सिटी, पुणे जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या 4-5 तालुक्यांमध्ये आपण हे युनिट पहिल्यांदा बारामतीमध्ये चालू केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपी युनिट ह्याचं नाव असं का, तर ही दुर्बीण आता पुढे गेलेली. इट्स नॉट जस्ट की आम्ही त्याच्यातून पाहू शकतो, तर आम्ही त्याच्यातून अल्ट्रासोनोग्राफीसुद्धा करू शकतो. ह्या दुर्बिणीच्या समोरच्या टोकाला आता एक प्रोबसुद्धा येतो, जेणेकरून आम्ही ते पोटातून आतल्या बाजूने सोनोग्राफी करतो. आपण युजली जी सोनोग्राफी बघितली आहात ती आपण त्वचेवरून केली जाते, ही आम्ही आतून करतो. त्याच्यामुळे कुठलंही गाठ असेल किंवा कुठली सूज असेल ही आपल्याला व्यवस्थित दिसते आणि जर गरज पडलीच तर तिथनं आपल्याला बायोप्सी घेता येते. तर हे जे युनिट आहे एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडचं, हे भाग्यजय हॉस्पिटलमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे शहर सोडता
पहिल्यांदाच आपण इन्स्टॉल केलेलं आहे. मी शेडगेजी तुमच्याकडे येते. तुमचं फ्रँचायझी मॉड्यूल खूप जबरदस्त आहे आणि खूप वेगानं विस्तारलेलं आहे. Yes. तर ते नेमकं कसं आणि त्याचा तरुणांना नेमका कशा प्रकारचा उपयोग होऊ शकतो किंवा फायदा होऊ शकतो? आमचं जे फ्रँचाईज मॉडेल आहे हे टोटली लो कॉस्ट मॉडेल आहे. सो जेनरिक औषधं बेसिकली स्वस्त आहेत. सो आम्ही ते मॉडेल लो कॉस्ट ठेवलेलं आहे. अगदी 7 ते 8 लाखामध्ये एखादं स्टोअर फ्रँचाईज स्टोअर ओपन होऊ शकतं विथ अ प्रॉफिटेबिलिटी ऑफ 50,000 to 5 lakhs डिपेंड्स ऑन यू. तुम्ही ते किती इफेक्टिव्हली किती ॲक्टिव्हली चालवत आहे. सो आमचा असा मानस आहे की नवीन जे उद्योजक आहेत, राईज आहे, नवीन यंग लोकांना बिझनेसची संधी मिळायला पाहिजे, ती पण मिनिमल इन्व्हेस्टमेंटमध्ये. आमचे काही फंडिंग कंपन्यांशी फंडिंग हे पण आहे, टायर्स पण आहेत, त्यातून फंडिंग पण घेऊ शकतो आपण. सो आज आपण पाहतो की जे काय बिझनेस आज यंग जनरेशन जातं आहे ज्या फील्डमध्ये ते तेवढंसं रेप्युटेड नाही आहे. सो मेडिसिन बिझनेस एक रेप्युटेबल आहे, व्हाईट कॉलर बिझनेस आहे, समाजाची सेवा होते, लोकांची सेवा होते, रुग्णांचे ब्लेसिंग्स मिळत आहेत आणि त्याच्यामुळे तुमचा बिझनेसही छान होतो. सो दिस इज अ बिझनेस विदाउट रिसेशन. आपण कोविडमध्ये पाहिलं एव्हरीथिंग क्लोज डाऊन बट द मेडिसिन शॉप्स वेर ऑन. असा हा बिझनेस आहे जो लॉंग लास्टिंग आहे. जेनेरिक मेडिसिन्समध्ये संधी किती आहे आणि विशेषतः तरुणांना किती प्रकारची संधी आहे त्याचा थोडक्यात आढावा आत्ता तुम्ही घेतलेला आहे. तर निरोगी जीवन जगणं, निरोगी आरोग्य आत्ताच्या काळात आपलं असणं हे खूप गरजेचं आहे. सो अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगू शकाल की कशा प्रकारे आत्ता सध्या यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करता येऊ शकतील? एक म्हण आहे आपण लहानपणापासून ऐकतो, अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स पर्सन हेल्दी वेल्दी अँड वाईज. तर लवकर निजे, लवकर उठे, लवकर उठून व्यायाम करणे, व्यायाम केल्यानंतर एक हेल्दी ब्रेकफास्ट करणे ज्याच्यामध्ये हाय फायबर असेल, हाय प्रोटीन असेल, लेस कार्बोहायड्रेट असेल आणि कमी ऑइल असेल, राईट. आणि देन यू स्टार्ट अ डे लाईक दिस. आणि मग ह्याच्यामधनंच पुढचं आपलं आयुष्य म्हणजे एव्हरी डे इफ यू ट्राय टू कॉन्कर लाईक दिस, तर मला वाटत नाही की आपल्याला मेडिसिन्सची किंवा म्हणजे कुठल्या आजाराची भीती आहे. येस, नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचेही. तुम्ही खूप छान संवाद आमच्याशी साधलात आणि त्यातून इथल्या सगळ्याच उपस्थितांना खूप छान माहिती मिळाली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद.